मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी आणि मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे इन्फेक्शियस जे मटेरियल असतं त्याचे हँडलिंग आणि डिस्पोजल आपण कसं केलं पाहिजे आणि याच्यामुळे जे काही जो हँडलिंग करणारा जो पर्सन आहे त्याच्या हेल्थवरती कोणकोणता परिणाम होऊ शकतो, हेल्थवरती इन्फेक्शन वगैरे कॉज होऊ शकतं. तसंच एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण हे जे प्रोडक्ट आहे ते डायरेक्टली डिस्पोजेबल न करता जर आपण डंप केलं तर त्यामुळे सुद्धा जे की वॉटर बॉडीज असतील किंवा जे सॉईलचे जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे, जे बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते सुद्धा याच्यामुळे किल होत असतात आणि जी सॉईल जी काय आहे त्याचं इरोजन हे होत असतं आणि ती जी सॉईल असते ती कामात येत नाही, कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं जे पार्टिकल आहे ते प्रेझेंट असल्यामुळे तिथे कोणतीही जी प्लॅन्ट वगैरे असेल किंवा जे आपण काही त्याचं पीक घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा परिणाम हा होऊ शकतो. तर हे जे इन्फेक्शन जे मटेरियल आहे त्याचं हँडलिंग आणि डिस्पोजेबल कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे इन्फेक्शियस जे काही वेस्ट कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही शार्प वेस्ट जे काय असतं त्याच्यामध्ये निडल असेल, स्कॅल्पल असेल, जे काही ब्रोकन ग्लास वगैरे असेल हे आयटम जे की आपण कलेक्ट केले पाहिजे. पॅथॉलॉजिकल वेस्ट म्हणजे जे काही ह्युमन टिश्यू वगैरे असेल, म्हणजे जे ह्युमन कल्चरसाठी किंवा एखादा ट्युमरचं जे ॲनालिसिस करण्यासाठी जर आणला असेल तर ते ह्युमनचे जे काही टिश्यू असतील किंवा जे ऑर्गन असतील ते त्याच्यामध्ये किंवा बॉडी पार्ट असतील किंवा स्पेसिमन्स असतील वेगवेगळे, युरिन असेल, स्टूल असेल, स्पुटम असेल, हे वेगवेगळे पॅथॉलॉजिकल वेस्ट हे एका ठिकाणी जमा केले पाहिजे. तसंच ब्लड आणि फ्लूड जे काही कंटॅमिनेटेड जे काही ब्लड असेल किंवा एखादा जर आपण स्पेसिफिक जर टेस्ट करण्यासाठी, म्हणजे जर आपल्याला उदाहरणार्थ जर HB काढायचं म्हणजे हिमोग्लोबिन काढण्यासाठी जे काही आपण ब्लड काढलेलं आहे तर ते जे टेस्ट झाल्यानंतर जे काही ब्लड असेल ते स्पेसिफिक ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे आणि नीट त्याचं डिस्पोजेबल हे केलं पाहिजे. तसंच मायक्रोबायोलॉजिकल म्हणजे जे काही कल्चर प्लेट्स वगैरे असतील, म्हणजे जे स्पेसिफिक आपण पॅथोजन असेल त्याचं आयडेंटिफिकेशन जर करतो त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कल्चर मीडिया, ब्रॉथ वगैरे लागतात. तर मग ते नीट व्यवस्थित जे काही असेल ते एका ठिकाणी किंवा वॅक्सिन असेल किंवा एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी स्टॉक केलं पाहिजे. तर असे 4 मेन जे काही कॅटेगरीज आहे इन्फेक्शियस वेस्टच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर जे काही पर्सनल जे काही प्रोटेक्टिव्ह जे इक्विपमेंट असेल त्याला आपण PPE किट म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपण जे काही हँडलिंग करायच्या वेळेस पूर्णपणे जे काही गाऊन असेल किंवा ॲप्रॉन असेल तो घातला पाहिजे. तसंच डबल ग्लोव्ज वगैरे आहे ते घातलं पाहिजे, जेणेकरून आपण जे काही हाताने जे काही वस्तू उचलतो आहे तर ते त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये. कारण की जर आपल्या हातावरती जर एका ठिकाणी जर कट असेल आणि आपण जर ह्या गोष्टी जर हँडल करत असेल तर त्याचं जे इन्फेक्शन आहे ते आपल्या जे काही कटद्वारे किंवा जिथं आपल्याला जखम झाली असेल तिथून ते इंटर करून आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जाऊ शकतं. तर त्यामुळे डबल जे काही ग्लोव्ज वगैरे आहे ते घातलं पाहिजे. त्याच्यानंतर मास्क घातला पाहिजे. त्याच्यानंतर जे टोपी आहे ती घातली पाहिजे. तसंच जर जास्त जर केमिकल वगैरे असतील किंवा फ्युमिगेट करणारे असे केमिकल असेल तर मग आपले जे की डोळे आहे त्यालासुद्धा एक जे चष्मा वगैरे असेल, गॉगल असेल तो घातला पाहिजे. असं पूर्णपणे प्रोटेक्टिव्ह असेल त्यावेळेसच जे काही डिस्पोजेबल जे काही इन्फेक्शियस जे काही मटेरियल आहे ते हँडलिंग करायचं असतं. त्याच्यानंतर सेल्फ हँडलिंग प्रोसिजर. तर पहिल्यांदा पॉईंट ऑफ जनरेशन म्हणजे ज्यावेळेस जे काही वेस्ट जे काही आहे ते ॲप्रोप्रिएट जर जनरेट होत असेल तर एखाद्या स्पेसिफिक कंटेनरमध्ये जे काही अलॉट केलेलं जे कंटेनर असेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर सिक्युअर कंटेनर आणि जे काही सील कंटेनर जे काय असतील, जे काही 3/4 जे काही फुल असेल त्याच्यामध्ये स्पेसिफिक जे काही स्कॅल्पल असेल, पॅथॉलॉजिकल वेस्ट असेल ते कलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर जे काही कार्ड प्रोटोकॉल असेल तो पूर्णपणे लीक प्रूफ असला पाहिजे. म्हणजे जे इन्फेक्शियस जे काही मटेरियल ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते लीक प्रूफ जे काही किंवा बॅग असेल किंवा एखादा जर पॉट असेल त्याच्यामध्ये लीक प्रूफ जे काही मटेरियल आहे किंवा जे कार्ट आहे तो यूज केला पाहिजे. त्याच्यानंतर सेग्रिगेशन आणि लेबलिंग सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असेल किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये असेल किंवा एखाद्या जे कल्चरिंग युनिट असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेनर आपल्याला दिलेले असतात. तर काही याच्यामध्ये सॉलिड वेस्ट टाकलं जातं, काही याच्यात ब्रोकन ग्लासेस वगैरे टाकले जातात, जनरल स्क्रॅप असतं. तसंच रेड कंटेनरमध्ये आणि येल्लो आणि ब्लॅक हे कंटेनर मेनली सेग्रिगेट करण्यासाठी, वेस्ट सेग्रिगेट करण्यासाठी लेबल केलेले असतात. तर हे जे काही रेड कंटेनर असतं ते इन्फेक्शियस जे काही वेस्ट असेल, म्हणजे पॅथॉलॉजिकल असेल, स्पेसिमेन असेल किंवा कंटामिनेटेड मटेरियल असेल किंवा कल्चर असेल ते आपण त्याच्यामध्ये कलेक्ट केलं पाहिजे.
येलो स्क्रॅपमध्ये जे की निडल्स असतील, सिरेंज असतील, स्कॅल्पल असेल, जे शार्प ऑब्जेक्ट आहे किंवा जे ब्रोकन मटेरियल आहे किंवा ब्रोकन ग्लास असतील ते आपण वेगळ्या याच्यात कलेक्ट केलं पाहिजे. ब्लॅक बॅगमध्ये जे काही नॉन इन्फेक्शियस जनरल वेस्ट म्हणजे जे जनरल स्क्रॅप आहे, म्हणजे कागद वगैरे असतील किंवा जे बॉटल्स वगैरे असतील प्लॅस्टिकच्या वगैरे, ते वेगळ्या आपण कलेक्ट केल्या पाहिजे, जे की नॉन इन्फेक्शियस जनरल मटेरियल असतं. त्याच्यानंतर रिक्वायर लेबल इन्फॉर्मेशन, जे की त्याच्यावरती लिहिलं पाहिजे की ह्या स्पेसिफिक बॉक्समध्ये किंवा ह्या स्पेसिफिक बॅगमध्ये हा जो काही मटेरियल आहे तो तुम्ही सिगरेट करा. तसंच डेट ऑफ कलेक्शन दिलं पाहिजे आणि जे काही वेस्टची कॅटेगरी आहे ती लिहिली पाहिजे आणि कोणत्या डिपार्टमेंटमधून जे काही कॉन्टॅक्ट आहे तो तिथं पूर्णपणे मेन्शन केला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे काही ऑल कंटेनर आहे ते लेबल केल्यानंतर हँडलिंग आणि त्याचं जे काही ट्रान्सपोर्ट आहे ते आपण कार्टलमधून करायचं आहे. तसंच हे जे काही आपण हँडलिंग डिस्पोजेबल बघितलं, म्हणजे हँडलिंग वगैरे व्यवस्थित बघितली, कोणत्या मटेरियलमध्ये सिगरेट करायचं, कोणत्या कंटेनरमध्ये सिगरेट करायचं ते आपण बघितलं. तर आता डिकंटॅमिनेशन कसं करायचं. डिकंटॅमिनेशन करण्याचं काय गरज आहे, कारण की आपण जे कल्चर प्लेट वगैरे यूज करतो आहे तर त्याच्यावरती ऑलरेडी जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे किंवा जो एखादा स्पेसिफिक पॅथोजन आहे तो तिथं प्रेझेंट असतो. तर मग त्याला डिकंटॅमिनेट करणं किंवा जे ब्रॉथ वगैरे जर आपण यूज केले किंवा जे लिक्विड वगैरे यूज केले किंवा केमिकल यूज केले तर ते पुढे एन्व्हायरमेंटलमध्ये जाऊन जे काही त्याचा इफेक्ट आहे किंवा बाय प्रोडक्ट आहे ते तयार करू नये म्हणून आधी ते ऑटोक्लेव्ह केलं पाहिजे, म्हणजे स्टीम स्टॅरिलायझेशन केलं पाहिजे. तर जे टेम्परेचर असतं ते 121 to 134 डिग्री सेल्सिअस आपल्याला माहिती आहे. ते 30 to 60 मिनिटचं मेनली 30 मिनिटचा जो काही ड्युरेशन आहे तो असतो ऑटोक्लेव्हला मेनली. जर आपण एखादं स्टॅराइल जरी करायचं आहे आपल्याला एखादं मटेरियल ग्लासवेअर्स वगैरे असेल तर 30 मिनिटसाठी आपण करू शकतो किंवा जास्त टाईम वाढवून ते आपण करू शकतो. तसंच हे जे काही लॅबोरेटरी वेस्ट असेल किंवा कंटामिनेटेड इक्विपमेंट असेल, इन्फेक्शियस मटेरियल असेल किंवा कल्चर प्लेट्स असतील किंवा एखादे ब्रॉथ वगैरे जर यूज केले असतील तर ते आपण पहिल्यांदा ऑटोक्लेव्ह किंवा स्टीम स्टॅरिलायझेशन त्याचं केलं पाहिजे. तर तसंच दुसरं आहे केमिकल डिसइन्फेक्शन, जे काही ब्लीच वगैरे असेल किंवा 10% जे काही सोडियम हायपोक्लोराईट आहे किंवा जे पॅराॲसिटिक ॲसिड जे काही आहे किंवा अमोनियम आहे याच्याने जे की याचं सोल्युशन जे काही आहे ते वापरलं पाहिजे आणि याचा 20 मिनिट हा कॉन्टॅक्ट टाईम ठेवला पाहिजे. आणि याच्यामुळे जे काही लिक्विड वेस्ट असेल किंवा सरफेस डिकंटॅमिनेशन आपण याच्याद्वारे करू शकतो. त्याच्यानंतर इन्सर्शन, जे काही टेम्परेचर आहे ते आपल्याला 870 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे काही पॅथॉलॉजिकल वेस्ट आहे किंवा फार्मास्युटिकल जे वेस्ट आहे, जे काही शार्प्स निडल्स वगैरे असतील ते याच्यामध्ये आपण इन्सर्शनद्वारे हाय टेम्परेचरवरती जे काही त्याचं डिस्ट्रक्शन असेल किंवा त्याची जी व्हॉल्यूम रिडक्शन आहे ती केली पाहिजे. असं डिकंटामिनेशन प्रोसिजरद्वारे ऑटोक्लेव्ह असेल, केमिकल डिसइन्फेक्शन वगैरे असेल, म्हणजे जे सरफेस वगैरे असतील किंवा पॅथॉलॉजिकल वेस्ट वगैरे असेल ते आपण इन्सर्शन मेथडने त्याचं डिकंटामिनेशन आपण केलं पाहिजे, जेणेकरून ते जर बाहेर जरी गेलं तरी ते त्याच्यामध्ये इन्फेक्शन जे काही मटेरियल ते प्रेझेंट राहणार नाही. त्याच्यानंतर स्टोरेज गाईडलाईन आणि इन्फेक्शियस वेस्ट, जे टेम्पररी जे काही होल्डिंग रिक्वायरमेंट असते, म्हणजे ते काही काळापुरतं जे काही मटेरियल आहे ते आपण एका स्टोरेज गाईडलाईननुसार किंवा जे इन्फेक्शियस वेस्ट आहे ते आपण नीट व्यवस्थित ठेवलं पाहिजे. म्हणजे डेडिकेटेड जे काही स्पेस वगैरे असेल, म्हणजे जे स्पेसिफिक एखादी जर जागा जर दिली असेल कंपनीमध्ये असेल किंवा एखाद्या लॅबमध्ये असेल तर तिथं ते जे काही वेस्ट आहे ते कलेक्ट केलं पाहिजे. आणि तिथलं जे काही टेम्परेचर असेल किंवा आपण फ्रीजमध्ये वगैरे कोल्ड स्टोरेजमध्ये ते ठेवू शकतो. तर त्याचं जे रिफ्रिजरेशनचं जे काही टेम्परेचर आहे ते 0 to 4 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे आणि ते 7 दिवसांपर्यंत आपण स्टोअरही करू शकतो. तसंच जे काही ऑथराईज पर्सनलाच याची ॲक्सेस असलं पाहिजे आणि ते लॉक असलं पाहिजे, जेणेकरून तिचं जे काही ह्युमनचा जो कॉन्टॅक्ट आहे तो होणार नाही. आणि जे काही सरफेस जे काही मटेरियल असेल, जे काही नॉन पोरस जे काही फ्लोअर असतील ते इझिली क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन हे केलं गेलं पाहिजे. तर ते आपण जे काही डिस्पोजेबल जे काही मटेरियल असेल तर त्याचं जे टाईम लिमिट असतं ते 7 ते 30 दिवसाआत जे काही वेस्ट असेल ते जे स्टोरेज टेम्परेचरमध्येच ठेवलं गेलं पाहिजे. आणि नंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करून किंवा ऑटोक्लेव्ह करून त्याचं डिकंटामिनेशन करून ते जे काही मटेरियल असेल ते डिस्पोज हे करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हँडलिंग आणि गाईडलाईन जे काही असतात, डिस्पोजेबल कसं केलं जातं इन्फेक्शियस मटेरियलचं ते आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता
आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.